भयंकर भयंकर अशी ही पातकं आहेत आणि ती पातकं नष्ट करण्याचं, त्यातून मुक्त होण्यासाठी प्रायश्चित्त करणं आवश्यक आहे आणि ते प्रायश्चित्त कितीही प्रायश्चित्त घेतलं, कोणत्याही तीर्थाच्या ठिकाणी गेलं, तरीसुद्धा अशी जी भयंकर पातकं आहेत त्यातून त्या पातकांतून मुक्तता मिळत नाही. परंतु अशा भयंकर पातकातून मुक्त होण्यासाठी नर्मदा नदी च्या ठिकाणी नर्मदा मातेच्या ठिकाणी आश्रय घेतला असता तिथं तपस्या, दान, यज्ञ आदी कर्म केले असता ह्या आपल्या पातकातून मुक्तता निश्चित मिळते, असे हे अध्याय हा अध्याय सांगत आहे. तर इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, की आपण एखादं पातक तर कोणाकडून होत नाही, सर्वांकडूनच होत असतात छोटे-मोठे सर्व प्रकारचे. तर त्या अ, त्यातून प्रायश्चित्त घेण्यासाठी आपणाला यज्ञ, दान, तप ह्यांचा आधार घेणं आवश्यक आहे आणि जर ते आपण नर्मदा तटी तिथे आश्रय करून काही कालावधी व्यतीत करून आवर्जून आपण तिथं जर घालवला तर आपल्या अ, आप आप आपण त्या कर्माच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी आपणाला जास्त मदत मिळू शकते किंवा आपण होतो. हे इथे स्पष्ट केलेलं आहे. आता सगळ्यात सर्वच अध्यायांचा जर आपण सार पाहिला तर अ, इथे सिद्धी प्राप्त होण्यासाठी सुद्धा तप मदत करतं आणि आपले जे पापकर्म आहे, विकर्म आहे, ते नष्ट करण्यासाठी सुद्धा तप आपणाला मदत करत असतं. तर त्यामुळे इथं आणि नर्मदा मातेच्या सहवासामध्ये इतकी भयंकर भयंकर पापं, मग ती देवतांची असो, यक्ष गंधर्व यांची असो किंवा राक्षसांची असो, देवाची असो किंवा अग्निदेवता, ह्या सर्व किंवा ब्रह्मा विष्णू अ, अ, महेश यांची असो, अ, हे सर्व किंवा प्राणी पशुपक्षी प्राणी यांच्या या योनीतील असो, सर्वांची पापं मैयाने आपल्या पोटात घेतलेली आहेत आणि सर्वांना शुद्ध होण्यासाठी मैयेने आपली ऊर्जा त्यांना दिलेली, प्रत्येकाला दिलेली आहे. सर्वांनाच ती ऊर्जा प्रदान करते. तर अशी ही जशी आई सर्व चुका आपल्या पोटात घेते आणि आपल्या मुलांना एक उत्साह प्रदान करते पुन्हा नव्याने जगण्याचा. कधीही त्यांना ती पापयुक्त पापाने ग्रासलेली पाहत नाही. तिची दृष्टी मुलांच्या प्रती कायम शुद्धच असते. त्याचप्रकारे मैयाच्या नर्मदा मातेच्या आश्रयात गेल्यानंतर आपली पापं जी काही असतील शरीराने, मनाने, वाणीने झालेली जी काही पापं असतील तर ती मैया आपल्या पदरी घेऊन आपणाला आपलं चित्त शुद्ध करण्यासाठी तिथे आपण जे साधना करू, जे तप करू, दान करू, यज्ञ करू आदी जे पण आपण करू ते फलदायी होण्यासाठी ती आपणाला मदत करत असते. हे इथे आहे. त्यामुळे आपल्या हातून झालेल्या साठी आपण प्रायश्चित्त करणं, तप करणं आवश्यक आहे. तसंच इतरांकडून पण जी पापं घडत असतील किंवा होत असतील कुठल्याही प्रकारची, तरीसुद्धा त्यांच्या पापांविषयी आपण मनामध्ये चिंतन न करणं आवश्यक आहे. कारण एवढी भयंकर, भयंकर पापं जर नर्मदा मैया पोटात सामावून घेते, तर आपण इतरांच्या पापांचं चिंतन करणं किंवा त्यावरती भाष्य करणं हे कितपत योग्य आहे? तर आपला तो अधिकारच नाही आहे. प्रत्येक पापातून मुक्तता होण्याचं सामर्थ्य तपामध्ये आहे, प्रायश्चित्तामध्ये आहे आणि शरणागतीमध्ये आहे. हे आपणाला हे सर्व अध्याय शिकवत असतात. त्यामुळे आपण आपल्यालाच शुद्ध करण्याचा प्रयत्न नेहमी करणं गरजेचं आहे. इतरांचं कर्म त्यांना जी अ, त्यामध्ये आपण काहीही करू शकत नाही. प्रत्येकाला स्वतःलाच स्वतः शुद्ध व्हावं लागतं आणि ते होऊ शकतं. इतर मंडळी किंवा आपण स्वतः जरी आत्ता कुठल्या कर्माने ग्रासित असलो, तरी त्यातनं आपली मुक्तता निश्चित होऊ शकते आणि इतरांची पण होऊ शकते. तर हे महत्त्वाचं आपणाला लक्षात घेण्यासाठी आहे, की जेणेकरून आपण आपल्या कळत-नकळत अज्ञानातनंच पापकर्म होत असतात. आपली किंवा इतरांचे पापकर्म अ, अज्ञानातनंच होत असतात आणि जेव्हा ती कळतात त्यावरती आपण आपल्याला कळतं, की हे माझ्याकडून चुकलेलं आहे आणि आपण त्यावरती प्रायश्चित्त घेतो.
शरण जातो तेव्हा आपण त्यातनं मुक्त होणार असतो. हे महत्त्वाचं आहे आणि त्यातून मुक्त होऊन प्रायश्चित्त घेऊन साधन करून आपण त्यातनं त्यानंतरच मुक्त होऊ शकतो, अन्यथा होऊ शकणार नाही. अन्यथा जन्मोजन्मी आपण त्या पापांसहित आपण अनेक योनी आणि अनेक जन्म आपण भटकत राहतो. जोपर्यंत आपण शरण जात नाही आणि तोपर्यंत आपली त्या पापातून मुक्तता होत नाही. जोपर्यंत आपण भगवत स्मरण करत नाही, तोपर्यंत आपण आपल्या कर्माचं फळ हे उपभोगतच असतो. हे पण या अध्यायाच्या माध्यमातून आपणाला लक्षात येत आहे. आणि सर्व तीर्थ भटकल्यानंतर सुद्धा अशी काही भयंकर पापं आहेत, की ज्यांचं अनेकच तीर्थांच्या ठिकाणी जाऊन सुद्धा ती पापं त्या पापातून मुक्तता नाही मिळाली, परंतु नर्मदा तटी आल्यानंतर मात्र त्या पापातनं मुक्तता झालेली आहे. तर हे सुद्धा आपणाला त्यामुळे नर्मदा मैयाचा आश्रय घेणं किती महत्त्वाचं आहे हे या अध्यायांच्या माध्यमातून आपल्या लक्षात येत आहे.